साताऱ्यात सराफ व्यावसायिकांसाठी BIS तर्फे हॉलमार्किंग जागरूकता कार्यक्रम संपन्न। चांदीच्या दागिन्यांसाठी आता HUID डिजिटल प्रणाली लागू। 7 नवीन ग्रेड्स निश्चित। सोन्या चांदीची शुद्धता तपासण्यासाठी BIS केअर ॲप वापरण्याचे पुणे शाखेचे संचालक कौशलेंद्र कुमार यांचे आवाहन। भारतीय मानक ब्युरो पुणे शाखा कार्यालयाच्या वतीनं आणि सातारा सराफ असोसिएशनच्या सहकार्यानं साताऱ्यातील सराफ व्यावसायिकांसाठी एक दिवसीय हॉलमार्किंग जागरूकता कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले। भारत सरकारद्वारे जारी करण्यात आलेले हॉलमार्किंगचे नियम आणि नवीन मार्गदर्शक तत्वाबद्दल सराफांमध्ये जागरूकता निर्माण करणे या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता। या कार्यक्रमाला साताऱ्यातील सुमारे 100हून अधिक नामांकित सराफ व्यावसायिक उपस्थित होते। नोंदणी अनिवार्य BIS केअर ॲप वापरण्याचे आवाहन। कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि स्वागतपर भाषण करताना BIS पुणे शाखेचे संचालक आणि प्रमुख श्री कौशलेंद्र कुमार यांनी मार्गदर्शन केले। ज्या सराफ व्यावसायिकांनी अजूनही BIS कडे नोंदणी केली नाही त्यांनी त्वरित करून घ्यावी असे आवाहन त्यांनी केले। भारत सरकारने सर्व सराफांसाठी BIS कडे वैध नोंदणी प्रमाणपत्र असणे अनिवार्य केले असल्याचं स्पष्ट केलं। तसंच ग्राहकांनी आणि सराफांनी सोन्या चांदीच्या दागिन्यांची अचूक शुद्धता तपासण्यासाठी BIS केअर ॲपचा वापर करावा असंही त्यांनी आवर्जून सांगितलं। चांदीच्या दागिन्यांसाठी HUID आधारित हॉलमार्किंग या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून BIS पश्चिम क्षेत्राचे उपमहासंचालक श्री V गोपीनाथ उपस्थित होते। त्यांनी हॉलमार्किंगचा इतिहास आणि भविष्यातील तरतुदींविषयी सविस्तर माहिती दिली, ज्यामुळे सर्वसामान्य जनतेचा सोन्या चांदीच्या शुद्धतेवरील विश्वास अधिक दृढ होईल। यावेळी त्यांनी नुकत्याच लागू करण्यात आलेल्या सुधारित चांदी हॉलमार्किंगच्या स्टँडर्ड IS 2112/2025 नियमांची माहिती दिली, जे सध्या ऐच्छिक तत्वावर सुरू करण्यात आले आहेत। या नवीन मानकानुसार महत्त्वाचे बदल असे आहेत की चांदीच्या दागिन्यांसाठी आता HUID हॉलमार्किंग युनिक आयडेंटिफिकेशन आधारित 6 अंकी डिजिटल प्रणाली लागू करण्यात आली आहे। चांदीच्या शुद्धतेचे 7 ग्रेड्स निश्चित करण्यात आले आहेत। 800, 835, 925, 958, 970, 990 आणि 999 यापैकी 958 आणि 999 हे 2 नवीन ग्रेड्स सुधारित मानांकनात जोडले गेले आहेत। नवीन नियमानुसार चांदीच्या हॉलमार्कवर 3 प्रमुख गोष्टी असतील: BIS मानक चिन्ह सिल्वर शब्दासह, शुद्धतेचा ग्रेड आणि HUID कोड। 9 कॅरेट सोने आणि कॉर्पोरेट सराफांसाठी नवीन तरतुदी। BIS पुणे कार्यालयाचे उपसंचालक श्री दुष्यंत हवेलीकर यांनी सराफांसाठीच्या हॉलमार्किंग तरतुदीवर आणि BIS नोंदणी प्रक्रियेवर सादरीकरण केले। त्यांनी IS 1417 अंतर्गत 9 कॅरेट सोन्याचे दागिने, IS 2112 नुसार ऐच्छिक चांदी हॉलमार्किंग आणि कॉर्पोरेट सराफ व्यावसायिकांसाठी HUID ट्रान्सफरच्या सुलभ प्रक्रियेवर विशेष प्रकाश टाकला। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सातारा सराफ असोसिएशनचे अध्यक्ष श्री प्रफुल्ल भरतलाल नागोरी आणि सेक्रेटरी श्री पंकज रूपलाल नागोरी यांनी विशेष परिश्रम घेतले आणि कार्यक्रमाचे उत्तम संयोजन केले। उपस्थित सराफ व्यावसायिकांनी या माहितीपूर्ण सत्राचे स्वागत केले आणि आपल्या विविध शंकांचे निरसन देखील करून घेतले। तो हॉल मार्किंग में अभी भी सिस्टम में नए हम लोग आयाम ला रहे हैं कि पहले हम लोग अभी हॉल मार्किंग में HUID के साथ साथ उसकी पिक्चर को भी हम कैप्चर कर रहे हैं। तो अगर आप BIS केयर ऐप से HUID देखें तो आप उसका पिक्चर भी देख सकते हैं, जिससे कि आपको भरोसा हो जाएगा कि जो हॉल मार्किंग हुआ है वो सही है कि नहीं है, और उसमें वेट भी आ जाएगा। तो ये दोनों अगर जब आ रहे हैं तो भरोसा और बढ़ता है कस्टमर का। तो ये चीज़ें बताने के लिए एक तो, और जो आगे जो है हम कॉर्पोरेट के लिए पूरा जिसे कहते हैं ना एक कड़ी बनाए हुए हैं कि किसी ने HUID लिया, उसके बाद वो धीरे धीरे जहाँ तक रिटेल में वो कड़ी कैसे जुड़ रहा है वो भी क्या कहते हैं कस्टमर के सामने आएगा। पर अभी वो एक एक्सपेरिमेंटल फेज में है। एक बार वो थोड़ा सफलता हो जाएगी तो उसको आगे हम और उसको अपनाएंगे, उसमें समय लगेगा। ये शुरू करें। आज सातारा जिल्ह्यासाठी हॉलमार्किंग सेंटर BIS पुणे यांनी अवेअरनेस प्रोग्राम आज साताऱ्यामध्ये घेतला। त्या प्रोग्राममध्ये जे काही नवीन गोष्टी हॉलमार्किंगच्या इम्प्लिमेंट होणार आहे आणि काय नवीन येणार आहे त्यांची माहिती त्यांनी आम्हाला सगळ्यांना त्यांनी आमच्या सराफ असोसिएशनला दिली।
आणि आमच्या अडचणी त्यांनी आमच्या धंद्यामध्ये काय येतात, काय हॉलमार्किंगच्या कुठे अडचणी आहेत, हॉलमार्किंग दागिन्या विकल्यानंतर काय अडचणी येतात आणि आता पुढे भविष्यामध्ये काय नवीन अडचण येणार आहे याचं सगळ्यांचं मार्गदर्शन त्यांनी आम्हाला चांगल्या पद्धतीने केलं. आणि आमचे जे काही प्रश्न होते त्यांना आम्ही विचारल्यानंतर आमच्या प्रश्नाची जे काही अडचणी आहेत ते पण त्यांनी लिहून घेतल्या आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की आम्हाला दिल्लीला आम्ही ते कळवून तुमचं प्रश्नाचं चांगल्या पद्धतीनं म्हणजे हे केलं जाईल, माहिती दिली जातील असं त्यांनी आम्हाला संपूर्ण समाधानाने आजची मीटिंग चांगल्या पद्धतीने झाली. त्यांची सबमिट झाली. काय विषय होता आणि आपले काय विषय मांडले गेले काय सांगा? ग्राहकासाठी हॉलमार्कचा अवेअरनेस, हॉलमार्कची पूर्णपणे माहिती देण्याचा कार्यक्रम हा आयोजित केलेला होता. पहिल्यांदा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्यापाऱ्यांमध्ये अवेअरनेस आणणं गरजेचं होतं, त्यासाठी हा कार्यक्रम ठेवलेला होता. त्याचबरोबर ग्राहकांनाही त्याची आवश्यकता आहे. सोन्याचा माल हा सातारा शहरामध्ये सर्व सराफ व्यावसायिक जे सराफ असोसिएशनचे मेंबर आहेत ते सगळेजण 99% माल हा HOD हॉलमार्कचा विकतात. HOD म्हणजे काय की सोन्याचा दागिन्यावर कंपल्सरी 6 अंकी युनिक ID नंबर टाकलेला असतो. तो युनिक ID नंबर नसेल तर तुमचा दागिना हा हॉलमार्क नाही हे सेंट्रल गव्हर्नमेंटच सांगतं. त्यामुळे कोणताही दागिना पुन्हा जर तुम्ही कोणाकडेही खरेदी केला तर HOD शिक्का असलेलाच म्हणजे 6 अंकी युनिक ID नंबर असलेलाच दागिना खरेदी करावा अशी ग्राहकांना मी विनंती करतो. प्लस साताऱ्यामधले बहुतेक सगळे आमचे सराफाशींचे मेंबर जे आहेत हे सगळा सोन्याचा माल हा HODचाच माल विकतात. याची मला 100% खात्री आहे का मी सराफाशींचा एक सदस्य आहे. प्लस सातारा सराफाशींचा मी माझे अध्यक्ष जो आहे मी चंद्रशेखर गोडके, सातारा सराफाशींचा मी उपाध्यक्ष म्हणून मी काम केलेलं आहे आणि आजही मी कार्यकारिणीमध्ये सराफाशींचं काम करत आहे.